आणि इकडे ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या मार्गावर नाना पटोलेंचे बॅनर लागल्याचं पाहायला मिळालं। उर्से टोल नाका परिसरामध्ये भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते। ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा सुद्धा रंगली आहे आणि पटोलेंच्या बॅनर नंतर ठाकरेंच्या सेनेने सुद्धा हा बॅनर लावल्याची दृश्य पाहायला मिळतात। पुण्यामधून आपण ही बातमी पाहतोय। पटोलेंच्या बॅनर नंतर ही दोन दृश्य आपण पाहतोय। पटोलेंचे बॅनर आणि दुसरीकडे ठाकरेंचे बॅनर लागलेले पाहायला मिळतात आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख सुद्धा करण्यात आलाय। ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या मार्गावर नाना पटोलेंचे बॅनर हे पाहायला मिळाले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आपण बघू शकतो की ज्या रस्त्यावरनं उद्धव ठाकरे जाणार आहेत त्या रस्त्यावर नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महायुती महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे जाहीर झालेलं नसलं तरी अशा प्रकारचे फ्लेक्स संपूर्ण एक्सप्रेस हायवेवर लागलेले आहेत आणि त्यामुळे आता या फ्लेक्सवरनं पुन्हा काही वादळ निर्माण होतं का हे बघणं महत्वाचं आहे। पण एकंदरीत जर बघितलं मावळातील ज्या रस्त्यावरनं 2 दिवसासाठी उद्धव ठाकरे पुण्याला जाणार आहेत, पुण्यामध्ये त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत, त्या रस्त्यावर मात्र मोठमोठे असे फ्लेक्स लागलेले आहेत ज्यामध्ये नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे। या फ्लेक्समुळे काही फरक पडतो का ते बघणं आता सर्वात महत्वाचं आहे। निखिल कंदीकर, सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे।